अनेकांना सरकार कर्जमाफी करणार नाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र शेतकरी हित महत्त्वाचं असल्यानं निवडणूक डोळ्यांसमोर नसतानाही महायुती सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केल्याबद्दल सत्कार। मी आयुष्यात खूप कमी सत्कार स्वीकारतो, पण किसान मोर्चा सत्कार करणार आहे हे समजलं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हा सत्कार स्वीकारला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही। विलीनीकरणाबाबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची कधीही भेट नाही। मुख्यमंत्री भेट आणि विलीनीकरणाचा संबंध नसल्याचं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांवर खासदार सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली। पक्षाच्या धोरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। सूत्रांची माहिती योग्य नसल्याचा सुप्रिया सुळेंचा निर्वाळा। शरद पवारांना सोडून कुठेही जाणार नाही। पक्ष सोडण्याच्या चर्चांना जयंत पाटलांचं उत्तर। सर्व आमदार खासदार शरद पवारांच्या पाठीशी एकसंघ असल्याचंही केलं स्पष्ट। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहेत। त्यामुळे केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला समर्थन देण्याचा प्रश्नच येत नाही। काँग्रेस नेते नाना पटोलेंची भूमिका। मतदारसंघ पुनर्रचनेत 50% जागा वाढवायचं ठरल्याचं शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि डीएमके पाठिंबा देणार। एबीपी माझाला खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत शरद पवारांचे चांगले संबंध। त्यामुळे एक राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याच्या येण्यानं एनडीए आणखी मजबूत होईल। आमदार दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। अर्थखात्याबाबत महायुतीत योग्य निर्णय होईल, त्यावरून महायुतीत कोणताही वाद नाही। अर्थखात्याबाबत मंत्री पंकजा मुंडेंची भूमिका। T20 इंधनाविरोधात मनसेचं ठाण्यात आंदोलन। आंदोलनात मनसे नेते अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। बदलापुरात महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्राहक आक्रमक। स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या, बदलापुरातील संतप्त ग्राहकांची मागणी। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ जनाक्रोश आंदोलन। 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद होतं। आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी। कांदिवलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराप्रकरणी आमदार अतुल भातखळकरांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट। खटला फास्ट्रॅक कोर्टात चालावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या संदर्भात निवेदन दिलं। नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात घोटाळ्याचे आरोप असलेले डॉक्टर अभय दातारकरांची बदली रद्द करा। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनावडेंची मागणी। बदली रद्द करून चौकशीची मागणी। धुळ्याच्या पिंपळनेर शहरातील तावडे हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय गर्भवतीचा मृत्यू। डॉक्टरांनी रक्त न देताच प्रसूती केल्याचा नातेवाईकांचा आरोप। डॉक्टर राहुल तावडेंविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या भावली धरण